एखाद्या संस्थेला पाणी देणं हा गुन्हा आहे का? अनेक संस्थांना पाणी देण्यात आलं. तत्कालीन मविया सरकारच्या निर्णयाचं राऊतांकडून समर्थन करण्यात आलं. मविया काळात शिवनिका संस्थांना पाणी देण्याचा निर्णय झालेला होता आणि त्यावरून अनेक टीका मविया सरकारवर झाली. मात्र त्यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि राऊतांनी त्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. पाणी कोणी दिलं, गवत कोणी लावलं, फुलझाडं कोणी लावली. मुळात असं आहे, तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवाबाजीला प्रतिष्ठा देत होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं काय नाही या संदर्भात उघड आहे. तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, ठीक आहे, तुम्ही बातमी दिली आहे पाणी दिलं आहे. पाणी देणं हा गुन्हा आहे का? एखाद्या संस्थेला अनेक त्यावेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलं आहे, पूर्वी पाणी दिलं असेल. आत्ता सत्ताधारी जे मंत्री आहेत, ज्यांच्यामुळे हे सगळं ज्यांच्या काळात हे सगळं शोषणाचं कांड झालं महिलांच्या, ज्यांच्या काळात गुन्हा महत्त्वाचा कोणता आहे? महिलांचं शोषण. या भोंदू बाबा प्रकरणात सविस्तर चौकशी करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जात आहे. कुणालाही पाठीशी राज्य सरकार घालत नाही. तरीही तुम्ही याला आरोपी करा, त्याला सह आरोपी करा अशी मागणी करतायत. मग हाच न्याय लावायचा असेल तर उद्धवजी ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि भोंदू बाबाला पाणी देण्यासाठी दबाव टाकणारे स्वतः संजय राऊत यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्याची चौकशी करायची का?